हिंगोली जिल्ह्यातील पारडी पोहकर येथे मान्यवरांचे फटाक्यांच्या आतिषबाजीत भव्य स्वागत। पारडी पोहकर प्रीमियर लीग क्रिकेट सामन्यात सेनगावच्या शंभूराज क्लबने प्रथम क्रमांक पटकावला, तर द्वितीय क्रमांक येलदरी वॉरियर्स यांनी जिंकलाय। माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर, भास्करराव बेंगाळ यांच्या उपस्थितीत विजेता संघाला ट्रॉफी व बक्षीस वितरण समारंभ संपन्न। हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यात असलेल्या मौजे पारडी पोहकर प्रीमियर लीग सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते। भव्य दिव्य सामन्यांचे उद्घाटन भास्करराव बेंगाळ, गजानन पोहकर, केशव कापसे, सुनील अवचार, भावी पंचायत समिती सदस्य व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले होते। यावेळी क्रिकेट सामन्यांचे समितीचे अध्यक्ष, सदस्य तसेच गावातील नागरिक यांनी आयोजन केले होते। बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। पारडी पोहकर प्रीमियर लीग सामन्याचे पहिले बक्षीस 51,000 रुपये विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष भास्करराव बेंगाळ साहेब यांच्या वतीने देण्यात आले होते, तर द्वितीय बक्षीस डॉक्टर नामदेव कोरडे यांच्या वतीने 31,000 रुपये, तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक 21,000 रुपये सुनील अवचार, भावी पंचायत समिती सदस्य सापडगाव, चौथे बक्षीस 11,000 रुपये ठेवण्यात आले होते, तर पाचवे बक्षीस 7,001 रुपये कामगार संघटना जिल्हा अध्यक्ष सर्जेराव खंदारे यांनी दिले। सहावे बक्षीस सुखदेव पोहकर 5,001 महाराष्ट्र फायर कंट्रोल यांच्या वतीने देण्यात आले होते। शेवटच्या दिवशी फायनल व सेमी फायनल सामन्यांचे आयोजन करण्यात आले। सायंकाळीपर्यंत दोन्ही संघांना खेळवत फायनल सामन्यात सेनगावच्या शंभूराजी क्रिकेट क्लबने पहिले बक्षीस 51,000चे पहिल्या क्रमांक पटकावले, तर द्वितीय बक्षीस एलदरी वॉरियर्स या संघाने 31,000 रुपयांचे बक्षीस पटकावले, तर तिसरे 21,000चे बक्षीस दुधागिरी पारडी संघाच्या वतीने जिंकले। चौथ्या क्रमांकाचे 11,000चे पारितोषिक सेवासाई लिंगदरी संघाने आपल्याकडे राखून ठेवले, तर पाचव्या क्रमांकावर आपली पकड मजबूत करत हराळ संघाच्या वतीने 7,000 रुपये बक्षीस राखून ठेवले, तर सहावे 5,000 रुपयांचे बक्षीस महाळशीच्या मिस्त्री वॉरियर्स या संघाने पटकावले। यावेळी मॅन ऑफ द मॅच सिरीज प्रमोद कामखेडे यांना देण्यात आला। मॅन ऑफ द मॅच सुनील देशमुख, बाळू खेळबांडे, उत्कृष्ट बॉलर प्रदीप गहिरे, अनिल मगर, उत्कृष्ट फलंदाज योगेश महाजन, संतोष पोहकर, स्कोरर जीवन पोहकर, जनार्दन पुरी, समालोचन लखन खडसे, कोच कुरेशी सर शहा, फजल, समालोचन पंकज काळबांडे यांचा व विजेता संघाला ट्रॉफी व बक्षीस वितरण माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर व विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष भास्करराव बेंगाळ साहेब, गजानन पोहकर, गजानन अवचार, कापसे, पत्रकार कवी करहाळे यांच्या हस्ते सर्व विजेत्यांचं अभिनंदन, शाल व श्रीफळ तसेच पुष्पगुच्छ आणि तसेच ट्रॉफी देऊन आणि बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला। प्रदीप वाघ, हिंगोली, तुमाकुळ, महाराष्ट्र न्यूज नेटवर्क। आमचे सहकारी या ठिकाणी आरोग्य उल्हासजी पवार उल्हासजी बोले नगरसेवक व्यसन लागत नाही, त्याचं जीवन उदाहरण म्हणजे मी या ठिकाणी खेळाडू म्हणजे मला कोणतं सगळ्यांना माहिती कोणतं व्यसन या ठिकाणी तिकडे आमदारकी जरी गेलो असं तरी कोणतं व्यसन लागायचं काम या ठिकाणी नाही। आणि म्हणून या ठिकाणी ज्या आता या 3 विजयी झाल्या, नंबर 1ला शेनगाव, नंबर 2ला येलदरी, नंबर 3ला पारडी, नंबर 4ला लिंगदरी, नंबर 5ला हराळ आणि नंबर 6ला माळशी, अशा 6 टीम या ठिकाणी विजयी झाल्या। त्या विजयी टीमला या ठिकाणी मी शुभेच्छा देतो आणि आपण सर्वजण या ठिकाणी त्या मावळत्या 2025ला या ठिकाणी आपण निरोप देऊया आणि उद्याच्या 2026चं तुम्ही आम्ही या ठिकाणी सगळेजण या ठिकाणी स्वागत करूया। येत्या 9 वर्षामध्ये त्याप्रमाणे सांगितलं भास्कररावनी की आम्ही त्या ठिकाणी कळमनुरी असो, हिंगोली असो, वसमत असो, एकतर्फी विजय मिळवण्याचं काम या ठिकाणी केलं। त्याचप्रमाणे आपण खेळाडूंना सुद्धा येत्या 2026मध्ये एकतर्फी या ठिकाणी आपण विजय मिळवावा हीच आपल्याकडे अपेक्षा व्यक्त करतो। आपल्याला पुन्हा शुभेच्छा देऊन सर्वांनी मदत करून या गावातल्या लोकांनी व्यवस्थित सहकार्य करून पारडी गाव असं सुंदर आणि चांगलं गाव सगळे लोक या क्रिकेटसाठी मदत करतात आणि त्यामुळे हे क्रिकेटचे सामने व्यवस्थित पार पडतात। तर मला आजच्या दिवशी एवढंच सांगायचं की क्रिकेटमधून आम्ही ज्या ज्यावेळेस क्रिकेट खेळलो
त्यावेळेस आम्ही आजही तंदुरुस्त शरीर आहे आमचं. त्याच्यामुळे आहे की क्रिकेटपासून बॉलिंग करत असताना हाताचा उपयोग वारंवार उजव्या हाताचा हा उपयोग होतो. बॅटिंग करताना पूर्ण शरीराचा हालचाल होते. त्यानंतर ग्राउंडमध्ये फिल्डिंग करताना पूर्ण शरीर बॉलकडे लक्ष ठेवून फिल्डिंग करावं लागतं. क्रिकेट अनेक प्रकारचे खेळाडू ऑलराऊंडर असतात, बॅटिंग बॉलिंग करणारे, आणि सगळ्या जाती धर्माचे खेळाडू असतात. जाती धर्माचे खेळाडू असून सगळ्या जाती धर्माच्या विद्यार्थ्यांसोबत किंवा खेळाडूसोबत आपले संबंध प्रस्थापित होतात. आणि ते संबंध भविष्य काळामध्ये आपल्याला त्या माध्यमातून एक वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत असताना उपयोगाला पडतात. आणि व्यसनापासून खेळत असल्यामुळे व्यसनापासून खेळाडू दूर राहतात. त्याच्यामुळे शरीर प्रकृती तंदुरुस्त राहते आणि त्यांचं आयुष्य निश्चित आयुष्य वाढ व्हायला उपयोग होतो. आणि आजच्या भाषणातून या जिल्ह्याची राजकीय परिस्थिती पाहिली तर या मतदारसंघामध्ये 15 वर्ष भाऊ पाटील यांनी आमदार म्हणून भूषवले. आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.